नासिक में पत्रकारों पर हुए हमले के विरोध में छत्रपति संभाजीनगर जिले के पत्रकार संघ ने विभागीय आयुक्त के माध्यम से सरकार को एक ज्ञापन सौंपकर पत्रकारों पर हमला करने वाले गुंडों की तत्काल गिरफ्तारी और पत्रकारों की सुरक्षा की मांग की है। संवाददाता नारायण पाटील की रिपोर्ट। तरुणांनी पत्रकारावर हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला अमानुषपणेचा हल्ला आहे आणि आम्ही असं समजतो की हा हल्ला लोकशाहीच्या मुळावर घातलेला घाव आहे। अशा प्रकारचे हल्ले जर संपूर्ण शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर होत असतील तर मग सरकार करतंय काय, गृह मंत्रालय करतंय काय? जर या महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकार संपादक जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही। असं वाटतंय का लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आहे आणि गृह मंत्रालय मुग गिळून गप्प आहे? काय वाटतंय? हो, नक्कीच आहे। लोकशाहीवर ज्या पद्धतीने हल्ले आता सध्या सातत्याने होत आहेत, आपण पाहत आहोत की नव्या घटना आपण आता वृत्तपत्रातून रोज आपल्याला निदर्शनास येत आहेत। काही ठिकाणी हल्ले होत आहेत, काही ठिकाणी मॉब लिंचिंग होत आहेत, काही ठिकाणी गाड्या जाळल्या जात आहेत, जिवंत मारण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहे। तर यामुळे नक्कीच लोकशाहीला धोका आहे। गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद सध्या दोन्ही एकाच व्यक्तीकडे आहे। कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास सरकार अपेक्षित आहे? हो, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे अपेक्षित ठरलेले आहेत की कारण ते जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आपण काही अल्टिमेट देणार? आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो। एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनच्या वतीनं आम्ही आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदन देत असताना आमच्यासोबत सर्वच सिनियर पत्रकार मंडळी आहेत, संपादक आहेत। या ठिकाणी रशपालजी अट्टल आहेत, ज्ञानेश्वर खंदारे सर आहेत, संजय सोनखेडे आहेत, रुपेश गाडेकर आहेत, रूपचंद गाडेकर, मनीष अग्रवाल, बाजीराव सोनवणे, शफीक शेख, नजीमुद्दीन काझी, अविनाश पहाडे, राज ठाकरे, सुरेश क्षीरसागर, नदीम सौदागर, विजय सोनवणे, प्रकाश खजिनकर यांच्यासह सर्व पत्रकार मंडळी आणि संपादक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आज सरकारला सांगू इच्छितो की अशाच पद्धतीचे जर भ्याड हल्ले, बर्बर हल्ले पत्रकारावर, सर्वसामान्यावर होत असतील तर त्या संदर्भामध्ये पत्रकार हा फक्त पेनच चालवत नाही तर आंदोलन करण्याची ताकद सुद्धा त्याच्या मनगडात आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांची आपण काही भेट घेण्याची शक्यता आहे? आम्ही आता सर्वसाधारण एक 15 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे आणि 15 दिवसामध्ये जर संबंधित हल्लेखोरावर कडक अशा पद्धतीची कारवाई झाली नाही तर आम्ही शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। काय सांगता? पत्रकार हा रात्रंदिवस जीवावर उदार होऊन हा कार्य करत असतो। त्याची लेखणी ही अविरतपणे सत्याला वाचा फोडत असते आणि या सत्याला वाचा फोडणाऱ्या घटनेला पत्रकार कुंभमेळ्याचे वृत्तांकन करण्यासाठी नाशिक येथे जात असताना या पत्रकारावर या काही गुंडांनी या टोलनाक्यावर जे गुंड काम करत होते त्यांनी पत्रकारांवर जो हल्ला केला, या पत्रकार हल्ला झालेला याचा आम्ही निषेध करतो आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोरात कठोर शासन त्यांना करावं अशी अपेक्षा करतो। जर लोकशाहीचा चौथा स्तंभ जर सुरक्षित नसेल तर या शासनाकडून आम्ही अपेक्षा काय करणार हा मुख्य या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। या ठिकाणी पत्रकारांवर जो हल्ला होतो, बऱ्याच ठिकाणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जो कायदा झालेला तयार त्यानुसार कायदा त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। कोणत्याही गुंडांनी जर असा या प्रकारे जर हल्ला केला तर यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे, एवढी आमची पत्रकार संघटनेतर्फे मागणी आहे।